परळकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, लक्ष द्या। आता आपण इंडेक्स नंबर बघत आहोत। काय बघत आहे? इंडेक्स नंबर बीकॉम 4 सेमला स्टॅटिस्टिक आहे। बीकॉम 4 सेम स्टॅटिस्टिक बीकॉम 4 ला स्टॅटिस्टिक मध्ये इंडेक्स नंबर कोणता नंबर? इंडेक्स नंबर। इंडेक्स नंबर मध्ये फाइंड आउट द इंडेक्स नंबर बाय फिशर्स मेथड। कोणती मेथड चालू आपली? फिशर्स मेथड। फिशर्स मेथड जे चालू होती आपली त्या मेथडला, आणि मी त्यानंतर फिशर्स मेथड, लिव्हिंग इंडेक्स आणि पॅचेस मेथड सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे। तर बघा विद्यार्थी, हे छोटे गणित जे आहेत तुम्हाला 4 मार्कासाठी येणार आहे। किती मार्क्स येणार है? 4 महीने की 4 मार्क लिए आने वाले आपको। तो देखिए अभी इंडेक्स नंबर म्हणजे या इंडेक्स नंबरचा फॉर्म्युला कोणता आहे? सर, कॅल्क्युलेशन्स ऑफ इंडेक्स नंबर्स। तर मग तुम्हाला IN इज इक्वल टू, सर आता फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी सोपी पद्धत आहे का? तो विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपी पद्धत आहे। तुम्हाला मी एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे। इन अंडर रूट इन 100 करायचं। बघा एकदम सगळ्यात सोपी पद्धत, फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही। फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही, एकदम सोपी पद्धतीमध्ये बघा। आता 2 डिवायडेशन दाखवायचे, इंटू दाखवायचं, 2 डिवायडेशन। नंतर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले वरच्या कॉलम P1 लिहायचं, इथं P0 दाखवायचं। पुन्हा दुसऱ्या डिवायडेशन मध्ये सुद्धा P1 आणि P0 दाखवायचं। बघा सगळ्यात सोपी पद्धत, एकदम फॉर्म्युला पाठ करण्याची आवश्यकता नाही। मग P1 या ठिकाणी तुम्हाला Q0 आणि इथं सुद्धा लिहायचं Q0, इथे दाखवायचं तुम्हाला Q1 आणि हा Q1। बघा विद्यार्थी मित्रांनो, एकदम सोपी पद्धत। कोणत्याच फॉर्म्युल्याची तुम्हाला पाठांतर करण्याची आवश्यकता नाही यामध्ये। त्यानंतर बघा P1 P0 कोणता आपला? P1 आणि P0 म्हणजे लास्ट इयर, करंट इयर हे जे दिलेले असतात त्यांनी फिशर्स मेथडला ऑलरेडी आपल्याला त्यांनी ते फॉर्म्युल्यात दाखवलेले आहेत, P1 आणि P0। मग आपला P1 P0 म्हणजे कोणती संख्या आहे? 889.10। त्यानंतर P0 Q1, P0 Q1, P0 Q1। बघा हा P0 Q0, P0 आणि Q0, P0 आणि Q0, P0 आणि Q0, P0 Q0 दिलेला आपल्याला 628.5। त्यानंतर आपल्याला P1 Q1 कोणता? P1 आणि Q1। बघा हा P1 आणि Q1 937.60। त्यानंतर P0 Q1, P0 Q1 673.30। इंटू किती करायचं? 100। इंटू किती करायचं तुम्हाला? 100। मग आता तुम्हाला यांचं दाखवायचं आहे डिवायडेशन। काय दाखवायचं तुम्हाला? यांचं डिवायडेशन्स। डिवायडेशन दाखवायचं। मग डिवायडेशन दाखवलं असेल तुम्ही तर यांचं डिवायडेशन करा। 1.41 3 डिजिट घेऊन घ्यायची, इथं डिवाइड इंटू इंटू आहे ना, इंटू। त्यानंतर दुसऱ्याला डिवायडेशन दाखवायचं तुम्हाला या संख्येला 1.93 इंटू 100। त्यानंतर IN इज इक्वल टू, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं। या दोघांचं काय करता तुम्ही? मल्टिप्लिकेशन इन अंडर रूट म्हणतात याला। 1.9711 इंटू 100। आता या संख्येला विद्यार्थी मित्रांनो वर्गमुळामधून तुम्हाला ते म्हणजे याला वर्गमूळ म्हणता, इंटू इन अंडर रूट, त्याला बाहेर काढायचं। आता हे कॅल्सीवरती कसं काढतात? आता मी तुम्हाला कॅल्सीवरती नंतर नेक्स्ट लेक्चरला वगैरे कधी एखाद्या वेळेस सांगून देणार। तर तुमच्या कॅल्सीमध्ये इन अंडर रूटचा बटन दिलेला आहे। काय दिलेला आहे तुम्हाला? बटन। आपको बटन दिया है, आपको क्या करना है? पहले ये जो अमाउंट है इसको वहां पे प्रेस करना है। त्या संख्या तुम्ही तिथं पहिले टाकून घ्यायच्या आणि त्या संख्यानंतर त्यानंतर तुम्हाला ते जे बटन दिलेलं आहे ते प्रेस करायचं, म्हणजे ते वर्गमूळातून बाहेर येणार। त्यानंतर त्या संख्येला ती संख्या येणार आहे तुमची 1.4089 इंटू 100। इंटू काय करायचं? 100। IN इज इक्वल टू 2 0 आहेत ना, पॉईंट नंतर इथं 2 0 दाखवा, 89। म्हणजे बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये एकदम बरोबर तुमचा आन्सर येऊन जाणार, काहीच कुठे चुकणार नाही। त्यानंतर पुन्हा तुम्हाला अजून दुसऱ्या गणितामध्ये कॅल्क्युलेशन्स ऑफ इंडेक्स नंबर कॅल्क्युलेशन, यामध्ये सुद्धा तुम्हाला तो फॉर्म्युला तोच आहे, हेडिंग सुद्धा हेच येणार आहे।
कोणतं चेंज होणार नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला आयन इज इक्वल टू काय सांगितलं मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतमध्ये इन अंडर रूट दोन डिवाइडेशन करायचे, इन अंडर रूट दाखवायचं आणि त्यामध्ये दोन डिवाइडेशन, टू डिवाइडेशन आपको दिखाना है. कितने? टू डिवाइडेशन दिखाना है. टू डिवाइडेशन दिखाने के बाद क्या करना है आपको? पहले शुरुआत स्टार्टिंग में सिग्मा. हाँ बघा विद्यार्थी, सॉरी इथं आपण विद्यार्थी मित्रांनो इथं सिग्मा राहिला आपला लिहायचा, हा सिग्मा सुद्धा दाखवायचा. हा सिग्मा दाखवून द्यायचा, तो सिग्मा राहिला होता. तर सिग्मा आता बघा सिग्मा P1 ते फॉर्म्युला सांगितला होता ना मी तुम्हाला, P0 सोपी पद्धत P1 P0 पहिल्या फर्स्ट डिवायडेशन मध्ये, दुसऱ्या सुद्धा डिवायडेशन मध्ये सिग्मा P1 P0 दाखवून द्यायचा बिलकुल बिंदास. त्यानंतर इथे लिहायचा Q0 हा Q0 Q1 फॉर्म्युला तयार, लक्षात ठेवायचा बिलकुल, पाठांतरची आवश्यकता नाही. Rn इज इक्वल टू सिग्मा P1 Q0. सांगा मला विद्यार्थी मित्रांनो P1 Q0 किती आहे तुमचा? P1 Q0 हा दिलेला आहे तुम्हाला 233.80 डिवायडेशन सिग्मा P0 Q0, सिग्मा हा P0 Q0 141 इंटू त्यानंतर सिग्मा P1 Q1, सिग्मा P1 Q1 2883 डिवायडेशन त्यानंतर सिग्मा P0 Q0 176. आता यांचं करायचं तुम्हाला डिवायडेशन, काय करायचं तुम्हाला? डिवायडेशन इंटू डिवायडेशन केल्यानंतर 1 पॉइंट इन अंडर रूट 1.658 इंटू यांचं सुद्धा डिवायडेशन दाखवायचं आहे 1.638 इंटू 100 IN इज इक्वल टू. यांना आता वर्गमुळामधून बाहेर काढायचं नाही, सॉरी यांचं पहिले मल्टिप्लिकेशन करायचं विद्यार्थी. काय करायचं तुम्हाला? मल्टिप्लिकेशन. काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन. मग मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती येणार आहे मल्टिप्लिकेशन? 2.7158 3 डिजिट लिहा कंपल्सरी वाटल्यास, किंवा आता ते मी 4 दाखवले तुम्हाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा विद्यार्थी मित्रांनो. सबस्क्राईब केल्यास तुम्हाला भरपूर व्हिडिओ मिळून जातील. बघा आता यानंतर तुम्हाला यामधून वर्गमूळातून बाहेर काढायचं. त्यांना काय काढायचं? बाहेर. सर इसको बाहर कैसे निकालना पड़ता है? आपको कैल्सी पे एक कोपरे में आपको इन अंडर रूट का बटन रहेगा. पहले ये संख्या आपको वहाँ डायल करनी है, जैसा आप मोबाइल नंबर डायल करते हो वैसा ये डायल करनी है. म्हणजेच ये संख्या तुम्ही पहिले त्या कॅल्सीवरती डायल करा आणि त्यानंतर त्याला वर्गमुळात इन अंडर रूटचं जे बटन दिलेलं असेल त्याला प्रेस करा. म्हणजे इस्त्रीची प्रेस नाही तर तुम्ही इस्त्रीची प्रेसच करसान कॅल्सीवर, तसं नाही विद्यार्थी मित्रांनो. बटन दाबा, ते काय करा? दाबा. हे वर्गमुळात 1.648 इंटू 100. कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लिकेशन केलेलं असेल तर 2 0. आता हे 100 असल्यामुळे 648. बघा हे आलेला तुमचा आन्सर. म्हणजेच हे तुमची फिशर्स मेथड एकदम सोप्या पद्धतमध्ये, काहीच कठीण पद्धत नाहीये. तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवण्याची आवश्यकता सुद्धा नाही. एवढंच लक्षात ठेवायचं सुरुवातीला P1 P0 Q0 आणि Q1 हेच गोष्ट लक्षात ठेवायची आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा जय भोलेनाथ. कळला विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ? नेक्स्ट लेक्चरला भेटू.